बातमी वाघोलीची आहे। वाघोलीमध्ये प्री किड्झी स्कूलमध्ये सिलेंडरचा स्फोट आहे। काल संध्याकाळच्या दरम्यान ही घटना घडली आहे। सुट्टीचा दिवस असल्यानं मोठा अनर्थ टळलाय। बाप रे, अत्यंत भयंकर खरं तर ही दृश्य होती, पण अर्थात सुट्टीचा दिवस असल्यानं मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे। बातमी आता साताऱ्याची आहे। कालव्याला पाणी न सोडल्यानं शेतकरी उपोषणाला बसतोय। हक्काचं पाणी तातडीनं सोडावं अशी मागणी आहे। साताऱ्यातील आंदोलकांनी ही मागणी केली आहे। त्यांना कुठल्याही प्रकारची कालवा सल्लागारची मीटिंग नाही। जे गटापूरला उन्हाळ्यात पाणी सोडलं, फलटण खंडाळ्याला पाणी सोडलं उन्हाळ्यात, त्याला कोणत्याही प्रकारची कालवा सल्लागारची मीटिंग नाही, कुठली परवानगी नाही, काय नाही, आणि पाणी तुम्ही सोडताय बिनधास्त। आणि मग निव्वळ आमच्या धोमच्या डाव्या कॅनलसाठीच, वाई सातारा जावली कोरेगावच्या शेतकऱ्यांसाठीच काय हा नियम फक्त, आणि बाकीच्यांना कुठल्याही प्रकारचा नियम नाही, काय नाही। त्यामुळं आम्ही आज ठरल्याप्रमाणे 6 तारखेला सोमवारी माननीय अधीक्षक अभियंता काटकर साहेब यांच्या दालनासमोर उपोषणाचं आंदोलन आमचं केलेलं आहे। आणि सातारामध्ये गॅस टंचाई विरोधात चूल पेटवून आंदोलन आहे। वंचित बहुजन आघाडीचा सरकारला इशारा आहे। परिस्थिती कधी सुधारेल, सरकारनं स्पष्ट भूमिका घ्यावी असं वंचित बहुजन आघाडी म्हणत आहे। सिलेंडर देताना कमर्शियल सिलेंडर सातारमध्ये बंद करण्याच्या अवस्थेमध्ये प्रशासन आहे। प्रशासनाची जबाबदारी आहे की जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही, त्याचा नियमितपणे पुरवठा सर्वसामान्य माणसाला केला पाहिजे। ही सर्वस्वी राज्य सरकारची आणि जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे, पण ती पार पाडण्याचा अपयशी हे महाराष्ट्र सरकार ठरलेलं आहे, केंद्र सरकार ठरलेलं आहे। त्यामुळे आम्ही आज आता कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन करतो। या देशामध्ये रांगा का लागलेल्या आहेत, महागाई का वाढलेली आहे, सिलेंडर लोकांना अन्न का मिळत नाही, याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा। या मागणीसाठी विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रात प्रकर्षानं लढत आहे आणि बाळासाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर हे आंदोलन सुरू आहे। माजगावकर माळ झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आहे। नगरसेविका अर्चना कांबळेंची सभेत मंजुरीची मागणी आहे। नगराध्यक्षांकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे। आणि लोक म्हणजे काय, आमच्या ते आता बरीचशीच लोक सगळे हातावली पोट असणारेच लोक काय, त्यांनी आम्हाला निवडून दिले, त्यांनी आम्हाला मतदान दिले। ठीक आहे, ओके। आम्ही आता नगर मुख्य अधिकाऱ्यांना वगैरे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं जनरल बॉडीला हा विषय घेऊ, तो शासनात दरबारी आपण पाठवूयात आणि लवकरात लवकर जर हा विषय जर मार्गी लागला तर आम्हाला तिथं आमच्या लोकांची सोय करता येईल। आता आम्हाला काही लोकांनी सांगितलं की बाबा काय नाही वरची घरं काढायची, परंतु आम्ही कोणताही शासन निर्णय आल्याशिवाय कोणत्याही घराला हात लावून देणार नाही। नगरसेविका माझी मिसेस असेल, मी असेल, पहिला काय असेल त्या अंशाशी सामना करावा लागेल आणि मग आमच्या घरांना हात लावायला लागेल। आधार नावाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरचा घराचा स्लॅब कोसळलाय। डोंबिवली पूर्वतील घटना आहे। गोपाळनगर 2 परिसरात ही घटना घडली आहे। या दुर्घटनेत 1 जण जखमी आहे। इमारत रिकामी करण्याचं काम आता सुरू आहे। आणि काय करणार, तुम्ही आम्हाला फोन करत नाही, काय नाही केला ना फोन मी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।